सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध आणि यातील आरोपी अटक करावी यासाठी बीडमध्ये काल मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र हा जो मोर्चा आहे तो शरद पवार गटाच्या काही आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी आयोजित केला होता, असा आरोप आता अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। हे अजित पवार गटाचे बीड जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत, आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते। आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन परिसरामध्ये ते इथं आहेत आणि त्यांनी आरोप केलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी काल जे धनंजय मुंडे यांच्या विरोधात जे भाषण केलं हे कुठेतरी बीड जिल्हा आणि धनंजय मुंडे यांना अपमानकारक करणार आहे, त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा। आणि एवढंच नाही, त्यांचं जे पर्सनल व्हॉट्सअप चॅट जो आहे तो देखील व्हायरल झाला होता। तो व्हायरल असलेला चॅट हा सत्य आहे। त्यानंतर एक ऑडिओ कॉल देखील व्हायरल झाला होता आणि म्हणून तो जो नंबर आहे त्या नंबरप्रमाणे त्यांनी आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे। गुन्हाही दाखल झालेला आहे, मात्र गुन्हा दाखल होताना यात आरोपी कोण आहे हे अद्याप सांगितलं नाही। मात्र जो फोन नंबर आहे त्या फोन नंबरप्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे। काय सांगाल, काय तुमची मागणी आहे? तुम्ही सर्वजण इथं आक्रमक होताना दिसताय। मागणी हीच आहे की काल जो मोर्चा बीड जिल्ह्यामध्ये आमच्या बंधू स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या विरोधात जो सर्वपक्षीय म्हणून मोर्चा जाहीर केला होता, तो सर्वपक्षीय मोर्चाला आमचाही देखील आमचा पाठिंबा होता, पण तो सर्वपक्षीय मोर्चा दाखवला गेला। हा मोर्चा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घडवून रचून आणलेला हा कट होता आणि या कटामध्ये सर्वात महत्त्वाचा बीडचा आमदार जितेंद्र आव्हाड हे जे मुंबईचे आमदार आहेत त्यांनी हे सगळा पैसा पुरवला। त्यांचा चॅट कॉपी इथं आलेली आहे, त्याच्या पहिल्याच ह्याच्यात आहे उद्याचा मसाला रेडी ठेव। तर याच्यानंतर त्यांनी जे केलेलं आहे तो हे त्यांनी ठरवून आणलं आहे। हा मोर्चाला पैसा त्यांनी लावला आहे, एवढे मोठमोठ्याला स्टेज या ठिकाणी उभा केलं, हे जो खर्च लोक आणण्याचा प्रयत्न तर त्यांनी जितेंद्र आव्हाडांनी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने केलेला आहे। आता काय तक्रार दिली तुम्ही तर कोणाविरुद्ध दिली? जितेंद्र आव्हाड साहेबांचा नंबर याच्यावर 930099300001 या नंबरच्या विरोधात आम्ही तक्रार दिलेली आहे। त्याच्यावर त्यांचा स्क्रीनशॉटवर फोटो आहे त्यांचा। मात्र यामध्ये जितेंद्र आव्हाडांचं कुठं या FIR मध्ये नाव दिसून येत नाही। नाव याच्यानं नाहीये की हा नंबरवर दिले आम्ही आणि हा नंबर जितेंद्र आव्हाड साहेबांचाच आहे हे पदाधिकाऱ्यांना तर माहिती आहे ना महाराष्ट्रातल्या। आता पुढचं पाऊल काय आहे? यापुढे आता आमचे काही दलित बांधव माझे मित्र आलेले आहेत, त्यांनी तिथं फिर्याद द्यायला लागलेत। ती फिर्याद त्यांची घेतली जात नाहीये, ते म्हणजे आम्ही चौकशांती ठरवू। आमचं म्हणणं एवढंच आहे, आमची तुम्ही फिर्याद घ्या FIR फाडा, आम्ही इथून जातो, तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे। तुमचं आता काही ठिय्या आंदोलन आहे? आम्ही इथंच बसणार आहोत जोपर्यंत त्यांचा ते म्हणतात आम्ही वरिष्ठांना विचारून तुम्हाला सांगतो। आम्ही त्यांची वाट पाहतो, त्यांचा काय निरोप येतोय ते। पण मला एक सांगायचं आहे की हा जो मोर्चा घडला आहे ह्याच्यामध्ये पैशाचा वापर झाला आहे, हा पैसा मुंबऱ्यातून आलेला आहे आणि ह्याच्यात जे उल्लेख आहे मुस्लिम आणि दलित बांधवांविषयी हा इतका घाणेरडा उल्लेख आहे की काय पैसे लागतील ते देऊ। म्हणजे ही भाषा आणि ही जे घटना हे आम्ही जिल्ह्याच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही, महाराष्ट्राच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही की हे तुम्ही जे केलंय ते पैसे आणि तुमच्या स्वार्थासाठी फक्त नामदार धनंजय मुंडे साहेबांना विरोध। या जिल्ह्यात तुम्ही सगळे हे एक झालेत फक्त धनंजय मुंडेंना संपवायला। मी एकच सांगतो, ज्यावेळेस मुंडेंना विरोध झाला त्यावेळेस मुंडेंना जनता त्यांच्यासोबत 100 पटीने त्यांच्यासोबत आलेली आहे। हा इतिहास आहे या महाराष्ट्रात या जिल्ह्याचा। जे होते अविनाश नाईकवाडे यांनी तक्रार दिलेली आहे। माझ्या हातामध्ये जो FIR कॉपी आहे, जी FIR कॉपी आहे याच्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांचं नाव नाही, मात्र काल त्यांची जे व्हॉट्सअप जे चॅट आहे त्या चॅटवरती त्यांचा नंबर होता आणि त्यांचा DPला फोटोही होता। तो व्हॉट्सअप चॅट जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड स्वतः इथं आले होते आणि त्यांनी रुपाली पाटील खोमरे यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र आता अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी ते आता ठिय्या आंदोलन घालू, जोपर्यंत कडक शिक्षा होणार नाही किंवा याच्यामध्ये अॅट्रॉसिटी दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही आता इथून हटणार नाही, असा पवित्रा जो आहे तो अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या तरी घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसे यांच्यासह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।